आणि आता बुलेटिनमध्ये पाहूया टॉप 18 राज्यातल्या बातम्या। गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणात शरद पवार यांना देखील प्रतिवादी करण्यासाठी केतकीनं हायकोर्टात अर्ज केला। सोशल मीडियावर जर ती पोस्ट शरद पवारांशी संबंधित होती तर मग शरद पवारांनी एकही तक्रार का दाखल केली नाही असा सवाल तिनं केलाय। डोंबिवलीमध्ये मावस बहिणीनं तिच्याच बहिणीच्या घरावर डल्ला मारत 20 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून 24 तासांच्या आत या आरोपी महिलेला अटक केली आहे। उल्हासनगरच्या ओशळे गाव परिसरात चोरट्यांनी रिक्षा चोरली। ही रिक्षा चोरी करून घेऊन जातानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाली आहे। हवा प्रदूषणात मुंबईनं दिल्लीला मागे टाकलंय। यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याचं समोर आलेलं आहे। नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचं दिसून येत असून रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही अशी स्थिती आहे। मालेगावमध्ये कार, ट्रक आणि बाईकची जोरदार धडक झाली। मुंबई आग्रा महामार्गावरील कुसुंबाजवळ हा अपघात झाला। अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सांगली जिल्ह्यात प्रसूतीसाठी आलेल्या अल्पवयीन गर्भवतीमुळे बालविवाहाचे प्रकार उघडकीस आलेले आहेत। मागील 2 महिन्यात अशा 5 घटना उघडकीस आल्या असून तासगावमधील गर्भवती माता आणि बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सध्या कोयता गँगची सर्वत्र चर्चा सुरू असताना भिवंडी तालुक्यातील पिंपळघर येथे राहणाऱ्या नवेश पाटील या तरुणानं स्वतःच्या वाढदिवसाचा केक धारदार कोयत्यानं कापून वाढदिवस साजरा केला। या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे। पोलिसांकडून या कोयता जप्त करण्यात आलेला असून या आरोपीला अटक करण्यात आली आहे। यवतमाळ शहरातील चौसाळा टेकडी परिसरात फायरिंगचा सराव करणाऱ्या टोळक्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। पालकांनी या घटनेची दखल घेऊन मुलांकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांनी न घाबरता अशा गंभीर प्रकारांची माहिती देण्यास पुढे यावं असं पोलिसांनी आवाहन केलंय। हिंगोली शहराजवळील नांदेड रोडवरच्या ढाबा चालकाला 10 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। जुन्या भांडणातून ही मारहाण झाल्याचं सांगण्यात येतंय। तलवारी, कोयते आणि लाठाकाठ्यांनी ही मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। गोंदियामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। या ठिकाणी 4 दुचाकींची काही समाजकंटकांनी जाळपोळ केली। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी भागात वाहन चोरीच्या घटना समोर आलेल्या आहेत। पोलिसांनी पथक तयार करून वाहन चोरीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। या 2 आरोपींकडून तब्बल 21 वेगवेगळ्या रिक्षांसह दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। नवी मुंबईमध्ये खारघरमध्ये एका भाजी विक्रेत्यावर एका महिलेनं दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। खारघरच्या सेक्टर 35 मधील हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय। स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक महिला भाज्यांचं नुकसान करत भाजीवाल्याची गाडी उलटवत असल्याचं समोर आलंय। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दादागिरी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या मुजोर महिलेवर पोलीस कारवाई का करत नाहीत असा सवाल स्थानिकांनी केलाय। भिवंडी शहरातील पद्मानगर येथील करोडो रुपये खर्च करून बनवण्यात आलेलं मलनिस्सारण केंद्र 4 वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे आणि यामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे। तसंच इथलं पाणी देखील काळं पडलंय। त्यामुळे या कामासाठी लागलेला करोडो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय। सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या शेवटच्या दिवशी होम मैदान इथे शोभेच्या दारू कामनं सांगता करण्यात आली आणि 7 दिवसांच्या कालावधीमध्ये सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। कॅनडा येथील मॅकगिल विद्यापीठ आणि बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेतील खगोलशास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण शोध घेतलेला आहे। यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या खोडद येथील मीटर तरंग लांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीचा वापर केला। यामधून केलेल्या निरीक्षणाचा वापर करत सुदूर अंतराच्या आकाशगंगेतील आण्विक हायड्रोजनमधून येणाऱ्या रेडिओ संकेतांचा शोध घेतला। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात महाळुंगे पडवळ येथील चासकर मळ्यात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। कालव्याच्या रस्त्यावर हा बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय।